जणू तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग ही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे किंवा ऐसयाचे हित हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची दुसरी चरणा संतांची दुसरी चरणा संतांची पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते रे का टाळ मृदंग श्रोते रे का मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा नया माझे दंडवत माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. वर्षे 36 त्रितपपूर्ती सोहळा निमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा कीर्तनाचा महोत्सव. यामध्ये हरिभक्तिपरायण पूजनीय विघ्ने महाराज यांनी सर्वांच्या वतीनं दिलेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, सर्व मृदंगाचार्य महाराज मंडळी, टाळकरी महाराज, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, त्या सर्वांना प्रथमता मनोभावे वंदन करतो. पत्रकार शिवाजीराव, तुम्हालाही नमस्कार. आमच्या
भगिनी गोदावरी ताई तुम्हालाही नमस्कार. सगळ्या माझ्या वृंदावनवाल्या माऊल्या त्यांनाही नमस्कार. इकडचे सर्व गायनाचार्य, विनयकरी, भालदार, चोपदार, ज्यांच्याकडे आम्ही मुक्कामाला आलो ते आमचे तागडगावचे साणप बाबा, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, अतिशय सुंदर नियोजन सर्व भाविकांच्या द्वारा संयोजक मंडळीने केलं. अगदी 36व्या सोहळ्याला शोभेल असं, भागवा भागवी नाही, काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसा यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. कशात काही कसर नाही. सुंदर मंडप आहे. मंडपात प्रवेश केला की वाटतं श्रीकृष्णाच्या द्वारकेत आलो. म्हणून त्या मंडपवाल्यालाही धन्यवाद. शूटिंगवाले, साऊंडवाले एक नंबर आहे, अजिबात घाबरायचं नाही. पत्रकार मंडळीला धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून संयोजकाला धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन कालपासून लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून संयोजक मंडळीच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला विठा विठाला विठाला आला विठाला 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 भगवान विठाला 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 विठाला. महाराज म्हणतात माझंही चाललेलं आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आता विठोबाचे नामच का, याच्यावर कीर्तन होईल एवढा व्यापक विषय आहे. जे विठोबात सामर्थ्य नाही ते विठोबाच्या नामात आहे, हे लक्षात ठेवा. ज्याची त्याची ती पद्धत आहे. शिवाजीराव, शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. भक्तीतली मस्ती साधू संताला विचारा, शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून गावात बाता हंत लय ताकद कोणात. दिल्लीच्या सतपालमध्ये लेका तू लावला होता का सतपालच्या हाताला हात. दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये खूप ताकद होती. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते. त्याची कुस्ती झाली होती. तू बटर खाऊन सांगतो. शक्ति में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो, भक्ति में क्या मस्ती बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. बाळाच्या आईला तुम्ही किती मोठं व्हा बरं का ताई. मी यायचो आईच्या दर्शनाला. कसं वाटायचं, घर दुर्गा देवीचं मंदिर आहे असं वाटायचं. अरे आई गेली की समजायचं देवीच्या मंदिरातून मूर्ती विसर्जन केल्यावर उदास दिसतंय मंदिर, तसं घर भकास दिसतं. तुम्ही किती मोठं व्हा ना, तुम्हाला नातवंड राहू द्या, माझं काही म्हणणं नाही, पण तुम्ही आईच्या पुढे उभं राहा. तुम्ही तिचं बाळ असता. आईला तुम्ही फक्त बाळ दिसता. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्यांची आई होती गुजरातमध्ये. पांढरी साडी, पांढरे केस झालेले, दात पडलेले, सुरकुत्या पडलेली, चष्मा लावलेली म्हातारी. आणि आपल्याला टीव्हीला दाखवलं एकदा जॅकेटवाले पंतप्रधान आणि पांढऱ्या साडीची म्हातारी चिकटून बसले बाकड्यावर. माय लेकर फुलपात्रभर पाणी दिलं. साहेबाने घेतलं पाणी. शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं मोदी साहेबाच्या. लगेच आईनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं. तोंड पुसता येत नाही का मोदी साहेबाला? अरे पंतप्रधान आहे भारताचे. मी का सांगतो पंतप्रधान भारताला आहे. मायला लेकरू ही प्रत्येकाने विचार करा. प्रत्येकाने कोणी असू द्या. कौन से है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला. अरे कोणत्याच आईला वाटत नाही आपलं लेकरू आपल्यापासून दूर जावं म्हणून. जावं लागतं का?
यारो पेट बडा बाका सबको लगा दिया धोका. पण तुम्ही यात्रेच्या निमित्तानं गावात येता का नाही लेकरं बाळ घेऊन? सर्वात जास्त आनंद आईला होतो. तुम्ही घरात जाता आणि माय काठी टेकत गावात, नानी आबाई काकी दादा आला माझा, राजा आला माझा, लेक आला, एवढा आनंद होतो. काय खाऊ घालून काय नाही याला. 3 दिवस आईचे एवढे आनंदात जातात. यात्रा संपली तुम्ही जेव्हा आवराआवरी सामानाची करता माय मुळमुळ रडते, जातंय वाटतं. आणि पाया पडताना तेव्हा तोंडावरून हात फिरून, चालला का दादा? हो आई. कधी येशील माझ्या राजा? जमलं रजा मिळाली पुढच्या वर्षी येईल. हे बघ आता पिकलं पान आहे, गळून पडेल कधी सांगता येत नाही. नाही रजा मिळाली नको येऊ, कुठेही राह माझ्या राजा, फक्त सुखाचा राह. याला माय म्हणतात. बाळाचं मुख नंद नंदन जब कन्हैया लालजी नंद बाबा के आंगन में नंगे पाव घूमते, जसोदा मुड़ मुड़ कर देती, कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिरा देती. तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, माँ मैं तेरा तो बेटा हूँ, कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो, क्यों देखती मेरी तरफ, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? तो भी नहीं मानती. माँ कमाल कर रही है, मैं दाऊ के साथ खेल रहा हूँ तो भी नहीं मानती. बाहर आ गई जसोदा ने उठाया कान्हा को गोद में बिठाया. बेटा गर्गाचार्य जी ने बताया था लाला कि जसोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है. आज जवाब मिल गया. मैं भाग्यशाली हूँ बेटा, तू दुर्भाग्यशाली है. मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ? इसलिए तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं है, इसलिए तू दुर्भाग्यशाली. माँ तो मेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इसलिए मुझे क्या करना होगा? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा, भक्तीची मस्ती संताला विचारा, तशी नामाची ताकद नामधारकाला विचारा. तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मेघश्यामा. हे पहा, तो राम अधिकम नाम, हे हनुमानजीचं भांडण आहे. भांडण वाढू नये म्हणून नुसतं थोडक्यात, तो राम अधिकम नाम इति निशलामती तोया तुतारित अयोध्या नामना तू भुवनत्रयम. तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे देवा. कशावरून? तुम्ही फक्त त्रेतायुगापुरता आहे. हनुमानजी रामाला म्हणतात तुम्ही त्रेतायुगापुरता आहे, नाम चंद्र सूर्य असेपर्यंत आहे. एक फरक. तुम्ही फक्त अयोध्या तारली, तुमच्या नामानं त्रैलोक्य तरलं. हा दुसरा फरक. तुम्ही एका अहिल्याचा उद्धार केला, तुमच्या नामानं कितीकांचाच झाला. पुन्हा एक फरक सांगू मालक, तुमचं दर्शन घ्यायला द्वारपाला सोबत वसिला लावून राजमहालात यावं लागतं, पण विशेष नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. म्हणून जे सामर्थ्य भगवंतात नाही ते भगवंताच्या नामात असल्यामुळे, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, गावे आम्ही विठोबाचे नाम. आणि का पैकाम नाही आता, आणि का पैकाम नाही आता, आणि का पैकाम नाही आता. बरं का गोदावरी ताई, जसं नेलतं माझ्या आईच्या स्मरणार्थ सप्ताह ताईला घरी, भजन झालं गागड्या ना, कुठं काहीतरी वाढलं होतं प्रकरण आपलं. तर आपल्या महाराष्ट्रात जशा भगिनी संत आहे होऊन गेलेल्या, सखूबाई, जनाबाई, मुक्ताबाई, तशी तिकडे कर्माबाई म्हणून. कर्माबाई की खिचडी, जनाबाईच्या गोवऱ्या, हे जसं आहे मुक्ताबाईचे मांडे, तसं तिकडे कर्माबाई की तिची खिचडी. ती एकटी होती म्हातारी. गावकऱ्यांनी झोपडं बांधून दिलं 10 बाय 10चं, बाहेर उसाचं पाचट टाकलेलं सारवलेलं झोपडं. तिथं ती राहायची बिचारी. चूल ते एक 2 भांडे, तिथं देव्हारा, त्याच्या श्रीकृष्णाची मूर्ती, बाहेर तुळशीचं वृंदावन, पांढरी साडी,
तुळशीची माळ, गोपीचंदन, 5 घरं रोज मागायची. तिकडच्या भागातले 5 घरं तांदूळ न डाळ द्यायचे ते लोक. ती घेऊन यायची. पातेल्यात पाणी, त्याच्यात तांदूळ न डाळ, सरपण पेटवलं, चूल पेटली का मग खिचडी तयार होईपर्यंत डोळे मिटून म्हातारीचं भजन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नामचिंतनात खिचडी तयार व्हायची ताई. मग दुपार झाली की म्हातारीनं ताटात खिचडी घ्यायची, त्याच्यात तुळशीचं पान, शिवाजीराव, डोळे बंद करायचे, डबडबल्या डोळ्यानं कृष्णाचा धावा करायचा. काना आओ थाली परोसी है भोजन करणे. डबडबल्या डोळ्यानं आवाज द्यायची. एक लक्षात ठेवा, वेदांताच्या भाषेपेक्षा देवाला अश्रूची भाषा लवकर ऐकायला जाते. हे लक्षात. रडावं फक्त देवासाठी अथवा संतासाठी रडावं, प्रपंचासाठी रडू नये. रडायचं असेल तर देवाजवळ रडावं, नाही तर संताजवळ. अश्रू पुसणारे दोघं आहे जगात. डबडबल्या डोळ्यानं भजन करायची आणि ताट वाढायची आणि डबडबल्या डोळ्यानं आओ बेटा भोजन करणे, थाली परोसी है. एवढं म्हटलं की 5 वर्ष वयाचा श्रीकृष्ण, छोटासा पितांबर, निळा शेला, छोटीशी बासरी, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस, सावळा देव मिटक्या मारत कर्माबाईची खिचडी जेवायचा. आजी नातू कसे जेवतात तसे बरेच वर्ष माहिती नाही गावकऱ्यांना की आपण एवढे तांदूळ देतो या म्हातारीला, त्याच्यावर जगाचा बाप दुपारी झोपड्यात जेवायला येतो, माहिती नाही. एक दिवस प्राणोत्क्रमण झालं, म्हातारी मरण पावली. गावकरी हळहळले, तिची अंत्ययात्रा झाली. पण झोपड्याला कायमचं कुलूप लागलं, झोपड्याचं दार बंद झालं. बरं का विठ्ठलराव. तिथून पुढे 1 महिना गावकरी पाहत होते. मळकटलं फडकं डोक्याला, उघड्या अंगाचा, 5 वर्षाचं, गुराख्याचं लेकरू होऊन, गुडघ्याच्या वर धोत्र, हातात छोटीशी काठी. 12ला यायचा, दोन्ही हातानं दार वाजवायचा आणि रडायचा. माँ भूक लगी है, मैं तेरा काना आया हूं. 1 महिना जगाचा बाप रडत होता. म्हणून जे सामर्थ्य, अरे योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान कर्माबाई मेली तरी महिनाभर झोपड्याचं दार वाजवतो. जे सामर्थ्य देवात नाही ते देवाच्या नामात असल्यामुळे एक गाव आहे आम्ही. विठोबाचे नाम. पुढचे शब्द आहे, आणि का पे काम नाही आता. हा जो आता आहे ना, मराठीतला आता, हा आता योगवाचक घ्यायचा बरं का. आता बऱ्याच अभंगात असले तरी अर्थ एक नाही. योगवाचक आता आहे, वर्तमान कालवाचक आता आहे, भविष्याचा निर्देशक आता आहे. अरे इथून माग किती वाईट वागला देणं सोडून पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश. हा आता भविष्याचा निर्देशक. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कशासाठी काय केलं कळलं सध्याचं. आता निश्चिंतीने पावलो विसावा. इथे आता हा वर्तमान कालवाचक आहे, पण इथला आता युगवाचक आहे. आणि कापे काम नाही आता. बरं का संजय, तू येथे म्हणत होता बरोबर. हे संताचे शब्द आहे भाऊ. सरकारच्या घटना बदलतील, अभंग नाही बदलत. आता है ना. आता म्हणजे या युगात आता सीझन कळतं ना. हाडाचा शेतकरी पाहिजे ताई. पुस्तकं वाचून शिकलेला कास्तकार नाही, याचा बाप नाही गेला शेतात, याचा आजोबा नाही गेला, याचा पंजोबा 3 पिढ्या शेतात गेल्या नाही. नातू यशीच्या रूममध्ये बसून पुस्तक लिहितो, शेताला असा बांध असावा. 3 पिढ्या गेल्या नाही शेतात. हाडाचा शेतकरी शिकला नसेल, पण हातात माती घेतली तरी सांगू शकतो याच्यात उत्तम पीक कोणतं येईल. सीजन. नागपंचमीचा दिवस, महिना श्रावण. एक शेठजी आले, 1 क्विंटल गहू. कीर्तन ऐका ना, काय प्रमाण शोधता. ते आमचं होऊनही जाईल, तुमचं तसंच राहून जाईल.
कधी कधी आमचं होऊन गेल्यावर लक्षात अरे राहिलं म्हणून थोडीशी मजा झालं काय अर्धा तास राहिला विठ्ठल विठ्ठल नागपंचमीचा मी आतासाठी सांगतो नागपंचमीचा दिवस आहे घुमगरड महाराज एक शेठजी आले 1 क्विंटल गहू तुम्हाला याला लागणारं खतही देतो फक्त विनंती आहे आज पेरणी करा शेतकरी उभा झाला नागपंचमीला श्रावणात गहू पेरतात का शेठजी तुम्ही पेरला कधी नाही आम्ही विकला मग तुझ्या पिढ्या विकता विकता मेल्या आमच्या पिकवताना गेल्या वापस न्या दिवाळी होऊ द्या डबल भावात विकत घेऊन पेरील का आता सीजन नाही हे जसं तसं सत्ययुग ध्यानाचं सीजन होतं त्रेतायुग यज्ञाचं सीजन होतं द्वापार युग परिचर्येचं सीजन होतं आणि कलियुग हरिनामाचं सीजन असल्यामुळे इथला आता युग वाचक आणि का पे काम नाही आता आणि का पे काम नाही आता आणि का पे काम नाही आता एक कावे विठोबाचे नाम आणि का पे काम लाजविली कीर्तने म्हणून आता म्हणजे कलियुगात कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगा माझी करावे एका एकावर एक एक कीर्तन होईल फाटे फुटले म्हणजे बस एवढं लक्षात घ्या इथे आतासाठी थांबून जाऊ आपण आता आणि कापे काम नाही आता आता हा युग वाचक आहे पण आणि कापे याच्याने इकडे बोट दाखवलं म्हणजे आणि काही साधन आहे काही दुस्तर आहे बरं का काही कठीण आहे ज्ञान मार्ग आहे योग मार्ग आहे कर्म मार्ग आहे सोपा भक्ती मार्ग लक्षात घ्या भक्ती पंथ बहु सोपा पण त्या थांबा नाही तर तुम्ही प्रमाण दिले का आता अर्ध्या तासात काहीच होणार नाही बरं का म्हणून थोडंसं थांबा आता थोडंसं थांबा नाही तर त्याला काय एक एक प्रमाण एका शब्दाला एक प्रमाण म्हटलं की रात्रभर कीर्तन उरकायचं एका चरणावर या ज्ञान योग कर्म भक्ती 4 मार्गामध्ये भक्ती मार्ग सोपा भक्ती मार्गातल्या 9 प्रकारात कीर्तन भक्ती सोपी आणि कीर्तन भक्ती 4 विभाग आहे रूप कीर्तन गुण कीर्तन लीला कीर्तन नाम संकीर्तन हे सोप्यातलं 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 सोपं हे लक्षात आलं ना आलं ना मी काय सांगतो ते एवढ्या मार्गामध्ये भक्ती मार्ग सोपा भक्ती मार्गातल्या 9 प्रकारात कीर्तन भक्ती सोपी कीर्तन भक्तीतल्या 4 विभागात नाम संकीर्तन सोपं म्हणून एक गाव आहे आम्ही विठोबाचे नाम आणि का पे काम नाही आता या योगात का अरे तो दुस्तर मार्ग आहे योगाच्या वाटाचे निघाले गा सुभटा तया दुःखाचा शेल वाटा भागाला अरे ज्याचा उच्चार करणं कठीण आहे तर प्रक्रिया कशी असेल जय हठ योग शरीर दोषण प्राण दोषण शरीरात दोना घोर पीडना कुंडलिनी कलिबल दल भंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोरणी करिवो वनभंग ऊर्ध्ववायूचा श्वेत करिवो वनभंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मोक्षदंग ओ नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ब्रह्मानंदे उत्साहे नवही द्वारे निरोधून नाडीत्रया माझे सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनी जन तो योग मार्ग दुस्तर आहे बर कर्म मार्ग सूक्ष्म आहे मंत्र चळे थोडा
6 महिन्यापासून त्याची बायको पडून होती जमिनीवर. कोणीतरी त्याला सांगितलेले का भैरवी मातेचा जप कर, 6 तासात उठल, 6 तासात विकणे बाबा. आणि ते सकाळी 6ला बसलं भैरवीचा जप करत. भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी, भार्याम रक्षति भैरवी. 12 वाजता उठली बायको, जे 6 महिने पडून होती. जशी उठली पोरग पडत आलं. बाबा मम्मी उठली पण बाबा नाही उठला. बाबाचा आनंदात जप चालूच राहिला. भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति भैरवी, भार्याम भक्षति. आलं पोर. बाबा मेली. काय झालं? रचा भ झाला. भार्याम रक्षति भैरवी तर उठली आणि भार्याम भक्षति तर मेली. म्हणून मंत्र चळे थोडा, योग दुस्तर आहे आणि कर्म सूक्ष्म आहे. मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. दुस्तर मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राज्यभार चाले जा, केला राज्यभार चाले जा. मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राज्यभार चालायचा, केला राज्यभार चालायचा. मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा. मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चालायचा. केला राज्यभार चालायचा. बस. हा रामबाबाचा कारखाना आहे. आता त्यांची गरज नाही आपल्याला. त्यांना सांगा आता आराम करा म्हणा. मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, सूक्ष्म कर्म मार्ग, दुस्तर योग मार्ग. मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. आणि हा भक्ती मार्ग. केला राज्य भार चाले ऐसा. कोणी या रे लहान थोर याती भलते नारे नर करावा विचार न लगे चिंता कवणासी. केला राज्य भार चाले ऐसा. बरोबर करू आपण. बरोबर करू. थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. माझं अभंगाकडे लक्ष आहे, तुमचं माझ्याकडे राहू द्या. महाराज काय आम्ही 8 वाजता तुमच्याकडे आलो आजार कायमचा जावा म्हणून. हो तू म्हणे ब्रह्मरस घेई काढा, तिने पिढ्या वारेलं. बरोबर आहे ना. मग तूच म्हणला आता होईल का न, पण मी सांगितलं पथ्य आहे. तू म्हणला मग तुम्ही सांभाळता का, म्हणून मला हे सांगावं लागलं. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले. ठीक आहे महाराज, ठीक आहे. आता आम्ही ब्रह्मरस घेऊ उद्यापासून. पण ब्रह्मरस म्हणजे काय, काही करू नका. मी बरोबर आणतो. ब्रह्मरस म्हणजे काय? अरे ब्रह्मरस म्हणजे जसा ऊस कारखान्यात घालायचा आणि रस काढायचा, तसा ब्रह्म घालायचा कारखान्यात रस काढायचा, झाला ब्रह्मरस. आम्हाला बाकीचे सगळे रस माहित आहे महाराज. ऊसाचा रस माहिती आहे, पुन्हा आंब्याचा रस माहिती आहे, मोहाचाही रस माहिती आहे महाराज. आवाज रे पठ्ठ्या.
नुसते रस माहिती नाही महाराज, ते रस घेण्याचं साधन सुद्धा माहिती आहे. ऊसाचा रस घ्यायचा असेल काचाचा ग्लास पाहिजे, आंब्याचा रस घ्यायचा असेल स्टीलची वाटी पाहिजे, मोहाचा रस घ्यायचा असेल तुटक्या दांडीचा कप पाहिजे. हे कीर्तन कळतं ना. ऊसाचा रस काचाच्या ग्लासानं, आंब्याचा रस स्टीलच्या वाटीनं, मोहाचा रस तुटक्या दांडीच्या कपानं, तसा हा ब्रह्मरस घ्यायचा कशानं? लावणी मृदंग सुती टाळ घोष, 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 सुती टाळ घोष, लावणी मृदंग सुती टाळ घोष. सेबू ब्रह्मराचा म्हणीन, सेबू ब्रह्मराचा म्हणीन, मुंडणी वाटा सुक्षमंद सर, मोडणी वाटा सुक्षमंद सारा, मोडणी वाटा सुक्षमंद सर, मोडणी वाटा सुक्षमंद सारा. देव ब्रह्मराचा वडील, देव ब्रह्मराचा वडील, मोडनिया वाटा सुक्षमदुतार, मोडनिया वाटा सुक्षमदुतार, मोडनिया वाटा सुक्षमदुतार, मोडनिया वाटा सुक्षमदुतार. लावणी मृदंग सुती टाळ घोष, शेबू ब्रह्मरस आवडीने, लावणी मृदंग सुती टाळ घोष, सेवू ब्रह्मराचा, राज ब्रह्मराचा वडील. बरं का संजय महाराज, ते चाल म्हणणं वेगळे, प्रमाणाला शब्दच कळले पाहिजे समाजाला. लावणी मृदंग सुती टाळ घोष, तो गोपालकाला नको. असं लेका तुझ्या वडिलाकडेच फोन करतो आता मी. बारीक होतं माझ्याकडे, ते भाजीला येत होतं. नाही बापाकडे सांगतोच मी आता. आपण इथपर्यंत आलो. संजय भाऊ कुठं आलो आपण? हा लावणी मृदंग. ते आपलं काय चाललं होतं? हा मोहाचा रस, आंब्याचा रस, महादेवराव ऊसाचा रस, याची साधनं आम्हाला माहिती आहे. ऊसाचा रस काचेच्या ग्लासानं घ्यायचा, आंब्याचा रस स्टीलच्या वाटीनं, मोहाचा रस तुटक्या दांडीच्या कपानं, आणि हा ब्रह्मरस घ्यायचा कशाने? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. याच्यापासून होणारा जो आनंद त्याचं नाव ब्रह्मरस. सेव ब्रह्मरस. इथपर्यंत आलो आपण. आता काय 20 मिनिट आहे. एकदा काय म्हणतात त्याला, विठोबा रोकमाई घेऊ आणि होईल तसं तसं पाहू आपण. हा एकदा हात वर करा. बा झालं कीर्तन ऐकलं जाय तुम्ही. तेवढे तेवढे हा भाऊ शूटिंग वाले कसं दिसतंय. हा सुख सोहळा एक थोडं हे करू आपण. एक असा हात वर, एक शाबास, हा एक एका तालात, एक हा एक वा हा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा देवी माता महाराज की जय. विठोबा रखुमाई,
मस्त बाबांनी नियोजन केलं. पुन्हा विघ्ने बाबाला धन्यवाद देतो. वेळ अतिशय कमी आहे. 1 तास 10 मिनिटं आहे. 11 सुद्धा घेणार नाही. उशिरा येत नाही बरं का ताई, आणि उशिरा सोडत नाही, महाराष्ट्राला माहिती आहे. अभंग तुकोबा राहायचा आहे. प्रत्येक जण आजारी आहे. जरी बाह्यदृष्ट्या तंदुरुस्त दिसत असला तरी काहीचे आजार लपलेले आहे, काहीचे प्रगट झाले. संबंध शरीराचा आहे ना, मग प्रत्येक जण रोगी आहे. का? शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, एक जण म्हणा कोणतरी, रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, शरीर दुर्गंधीचे थार, शरीर दुर्गंधीचे थार. नाही अपवित्र शरीरायसे, नाही अपवित्र शरीरायचे, पवित्र शरीरायचे, नाही अपवित्र शरीरायचे. शरीर उत्तम चांगले, 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 शरीर उत्तम चांगले. शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे. शरीरायसे वखटे पृथ्वी माझे नाही कोठे, शरीरायसे गोमटे पाहता न भेटे त्रैलोकी. बरं का, जर शरीराचा विचार केला तर त्याच्यासारखं गोमट त्रैलोक्यात नाही आणि वाईट पृथ्वी तलावर नाही. शरीरायसे वखटे पृथ्वी माझी नाही कोठे. आपण विचार करा, चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम आमचं शरीर करतंय. तोपर्यंत दगडू हलवायच्या दुकानात बर्फी भरते समय, वजन 1 किलो 150 ग्राम, किंमत 270 रुपये, तोंडाला पाणी सुट्ट विघ्ने बाबा. पण त्यानं बर्फी घरी आणली, याचा संबंध आला की सकाळी बर्फीचं वाटोळ झालं. गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे, पोटी घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. आपण या देहाचा विचार करा, किती चांगलं अन्न असू द्या, याचा संबंध आला की सकाळी विष्टेत रूपांतर. पोटी घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन. तोपर्यंत लाईन आहे तीर्थाला, मला द्या तीर्थ, मला द्या तीर्थ, मला द्या. आणि यानं तीर्थ घेतलं, भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम आमचं शरीर करतं. म्हणून शरीरायसे वखटे पृथ्वी माझी नाही कोठे, पशु की होत पन्हैया नरका कछुना होय, एक बार नर करणी करे सो नरका नारायण होय. जनावराचं काही वायाला जात नाही शिवाजीराव, आणि माणसाचं काहीच उपयोगाला येत नाही. जनावराच्या केसाच्या घोंगड्या आमच्या केसाचं काय होत नाही, जनावराच्या हाडापासून खत होतं आमच्या हाडाचं काय होत नाही, जनावराच्या कातड्यापासून चपला मोठा जोडे आमच्या कातड्याचं काय होत नाही. त्याच्या शेणानं घर सारवा स्वच्छ होतं. मी काही बोललो नाही, फक्त ओवी सांगितली. शरीरायसे वखटे, अरे पृथ्वी माझी नाही कोठे. आपण ज्या देहाची फुशारकी मारतो, पंढरपूरची यात्रा झाली आषाढीची, बरं का सानप बाबा, यात्रा संपल्यावर पंढरपूरच्या डुकरांनी मिटिंग घेतली चंद्रभागेच्या वाळवंटात रात्री 12ला. हे नीट ऐका, सगळे डुकर मिटिंगला. मोठं डुकर बाकीच्या डुकरांना म्हटलं, का रे कशा करता बोलवलं तुम्हाला, कळलं का तुम्हाला? नाही महाराज. अरे हे माणसं 8 दिवस झाले पंढरपुरात दगड हाणायचे, आपल्याला कोणी नाकाला उपरणं लावायचे, आपला तिरस्कार करायचे, काय समजतात रे स्वतःला माणसं.
त्यांच्यापेक्षा वाईट आहो का आपण? डुकर म्हणतं बाकीच्यांना. माणसं माणसं म्हणजे काय? माणसं म्हणजे काय? माणसं म्हणजे आपल्या स्वयंपाकाचे भांडे. त्यांच्या मीटिंग मधला निर्णय सांगतो, ज्या देहाची फुशारकी मारतोय आपण, डुकर म्हणतात हे आमच्या स्वयंपाकाचे भांडे. आणि डुकराचा स्वयंपाक कुठं होतो? सुकरासी विष्टा माने सावकाश, सुकरासी विष्टा माने सावकाश, सुकरासी विष्टा माने सावकाश, सुकरासी विष्टा माने सावकाश. मिष्टान्नाची त्यास काय गोडी, मिष्टान्नाची त्याची काय गोडी, मिष्टान्नाची त्याची काय गोडी. आता पाठ नसल्यावर काय करते? सुकरासी विष्टा माने सावकाश, मिष्टान्नाची त्यास काय गोडी. म्हणून वखटे पृथ्वी माझी नाही कोठे, पण गोमटे पाहता न भेटे त्रैलोकी. मग वखटे म्हणून त्यागावे, मोक्ष सुखाशी नागवावे, गोमटे म्हणून भोगावे, अवश्य जावे नरका माझी. अरे वाईट म्हणून देहाचा त्याग करा, मोक्ष सुखाला वंचित झाला. चांगलं म्हणून भोगा, नरकाला गेला. मग काय करावं? त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. हे शब्द संतांच्या लक्षात घ्या. त्यागही करायचा नाही आणि भोगायचंही नाही. हे नसेल पटत तर 1 मिनिटात सांगतो. एका श्रीमंतानं घोडं आणलं, 2 लाख रुपयाचं घोडं आणलं, चांगलं घोडं. आणि त्या घोड्याच्या मागं 4 माणसं शेवेला लावले. गुमगरड बाबा, एक हरभरा खाऊ घालायला, एक खरारा करायला, एक पाणी पाजायला, एक फिरवायला. 1 महिना घोडं नुसतं हरभरा खात होतं. मालक बसायला गेला, घोडं बसूच देईना. मालक म्हणलं का 2 लाखाचं घोडं आणलं, हे बसू देत नाही. एक काम करा, अजिबात खायला देऊ नका. सगळे गडी आज्ञाधारक होते ताई. 8 दिवस घोड्याला चाराही नाही, पाणी नाही. आणि मग मालक 8 दिवसांनी बसायला गेला, घोडाच बसला. कळली ना मराठी? अरे जास्त खाऊ घातलं तर मालकाला घोडं बसू देत नाही, आणि अजिबात खाऊ घातलं नाही तर मालकाच्या आधी घोडं बसल्याशिवाय राहत नाही. तसं हे मालकाने काय करावं? ते स्वतः बसणार नाही इतकं जास्त खायला द्यावं, आणि याला बसू देईल इतकं कमी खायला द्यावं, म्हणजे मधला आहार द्यावा. तसं देहाच्या बाबतीत त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. शरीर म्हटलं की रोग आला, आणि प्रत्येक रोग्याची, प्रत्येक आजाराची एकच इच्छा असते, औषध घरपोच असावं, फुकट भेटावं, घेताना गोड वाटावं, आजार कायमचा जावा. इथे शेतकरी बसलेले आहे. शेतकऱ्याला विचारा, म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, मारकी नसावी, काही न खाणारी असावी, आणि भरपूर दूध देणारी असावी. तसंच रोग्याला वाटतं औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, ना आजार कायमचा संपला पाहिजे. प्रत्येक रोग्याची इच्छा आहे. संत हे डॉक्टर आहे, आपण रोगी आहोत. हा संबंध लक्षात घ्या. म्हणून बरं, ते डॉक्टर म्हणजे कोणत्याही रोग्याला कोणतंही औषध बिल उपसण्यासाठी देणारे नव्हे. नाही तर तुम्हाला अनुभव आहे, तिथं गेल्यावर जशी गाडी असेल तशी बॉडीची व्यवस्था दवाखान्यात होते. बॉडी जर याटोनं आली तर इंजेक्शन देऊन 2 गोळ्या सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, 150 रुपये काढा, जा निघून. 50 लाखाच्या गाडीत पेशंट आलं की जाग्याहूनच सुरुवात, ICU मध्ये. झोपा, जीभ दाखवा, डोळे दाखवा, श्वास घ्या, सोडा, पुन्हा घ्या, सोडा, पुन्हा घ्या, सोडा, उठून बसा, सांगा काय होतं. साहेब, हे घरी कळलं असतं तर इथं पाथर्डीला उठा बशा करायला कसा? नाही, काय होतं काय, कसं नुसं होतं. आता अशा पेशंटचं डॉक्टरही काय करेल? कसं नुसं होतं का? मग काही माहीचा पाला घे, असं तसं होईल तुझं. यस्य कस्य तरोर मूलम येना केनापि घर्षितम यस्मै कस्मै प्रदातव्यम यद्वा तद्वा भविष्यती. अशा तशा प्रकारचा पाला अशा तशा पद्धतीनं घे, म्हणजे तुझं असं तसं होईल. असं तसं औषध देणारे असे तसे वैद्य. पण तुकाराम महाराज म्हणतात, बिल उपसण्याच्या उद्देशानं कोणतंही औषध देणारे आम्ही डॉक्टर नाही. मला माहिती आहे ना, गप बसणार आहे.
भलते द्यावे पाले भलती यासी भलते द्यावे पाले भलते यासी भलते द्यावे पाले भलते यासी न हो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले हो आम्ही अर्थाचे भुकेले हो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले हो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले द्यावे पाले भलती यासी भलते द्यावे पाले भलते यासी भलते द्यावे पाले भलते यासी आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले आणि भलते द्यावे पाले भलती यासी. तुकोबारायाकडे महाराज कायमचा आजार संपावा यासाठी मी तुमच्याकडे आलो. म्हणजे त्याच्यासाठीच येतात माझ्याकडे आणि मी त्याला औषधही देतो. ज्यानी ज्यानी माझं औषध घेतलं त्याला फायदाही झाला. औषध तुला जर आजार संपवायचा असेल तर मी सांगतो ते कर. सांगा ना महाराज. ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल 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 ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल तेने पिडा वारेल तेने पिडा वारेल ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल तेने पिडा वारेल तेने पिडा वारेल. बस, सावध राहा बरं आता महादेवराव. आता बरोबर नंबर लावला मी. हा तयार. ब्रह्मरस घेई काढा. पूर्वी हेच होतं काढा. नातू आजारी पडला की आजीचा बटवा. तुम्हाला माहित आहे ना गोदावरीत आहे आजीचा बटवा. कडू कडू गोळा चिंचोके काय दुसरं होतं पूर्वी. बाजीराव पूर्वीचा काळ. अरे नाडी परीक्षा वस्त्र परीक्षा नेत्र परीक्षा. आता याच्यात कीर्तन होईल थोडक्यात सांगतो. नुसतं रोग्याचे डोळे पाहायचे वैद्यानं औषध द्यायचं. रोगी नीट होणार याला नेत्र परीक्षा म्हणतात. वस्त्र परीक्षा पेशंटला जाता येत नाही त्याच्या नातलगानं पिशवीत त्याचे वापरायचे कपडे भरायचे. ते कपडे त्या वैद्याकडे न्यायचे. वैद्यानं कपडे पेशंटचे तपासायचे आणि तिथून औषध पाठवायचं. रोगी नीट व्हायचा. ही वस्त्र परीक्षा. नेत्र परीक्षा. नाडी आता हे वाढत चाललं पण सांगतोच एकच तास आहे. नाडी परीक्षा. नाडी एक दरबारात असा नाडी परीक्षक होता. राजापर्यंत कीर्ती पोहोचली बरं का शिवाजीराव. राजाने बोलवून घेतलं इकडे या. तुम्ही नाडी परीक्षक. हा राजानं परीक्षा घ्यायची ठरवली. हा महादेवराव माझ्या राणीला आजार आहे नाडी परीक्षा करा. क्षमा करा सरकार महिलांच्या हाताला मी स्पर्श करत नाही. माणसं नीट करायचं उक्त घेतलं का तू. आता राजाच्या पुढे आहे घाबरला. महिलांच्या हाताला हात लावत नाही म्हणजे काय माणसंच नीट करायचे का. महिला मरू द्यायच्या नाही. उपाय आहे ना सरकार. काय उपाय आहे. राणीला आत बसवा वाड्यात. मी अंगणात बसतो. तिच्या हाताला दोरीचं टोक बांधा. ते एक टोक माझ्या हातात द्या. मग सांगतो काय परीक्षा असेल. राणीला वाड्यात बसवलं राजानं. तिच्या हाताला दोरीचं टोक बांधलं साणप बाबा आणि अंगणात बसला वैद्य. त्याच्या हातात दोरीचं टोक. परीक्षा घ्यायची असल्यामुळे लगेच तिकडचं टोक सोडलं. गोठ्यातल्या म्हशीच्या पायाला नेऊन बांधलं. घामाघूम झाला वैद्य. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. पार 10 वाजले नाही 9. 1 तास झाला. घाबरून गेला. अरे काय झालं किती वेळ लागतो सांग ना काय झालं राणीला. मला क्षमा कराल सरकार. काय
ही नाडी जनावराची आहे सरकार. मग राजानं पाठ थोपटून बक्षीस दिलं. म्हशीच्या पायाला दोरीचं टोक बांधलं. इकडे वैद्य म्हणतो नाडी जनावराची. ही नाडी परीक्षा, वस्त्र परीक्षा, नेत्र परीक्षा. तसं पूर्वी हे होतं काढा. नीट व्हायचं का तुला? ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिढ्या वारेल. वारेल का शब्द वापरला? अरे कायमची, याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणतात. आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती. लयरूप म्हणजे रोज रोज दाढी करावी लागते, याला लयरूप निवृत्ती म्हणतात. केसाची, केस इतके बिलिंदर आहे. मालकाचा वस्त्रा किती लांब गेला ब्लेट, मागणं उठून उभं राहून पाहतं घालावून. सकाळी हजर. ते हरई नावाचं गवत आहे, शेतकऱ्याला विचारा. ती माऊली निंदत 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 पुढे गेली की हराई उभी राहून पाहते मावशी कुठे गेली. 8 दिवसांत रान हिरवं. तसं रोज दाढी करावी लागते ना. हे केसाची लयरूप निवृत्ती आहे. आत्यंतिक निवृत्ती केसाची करायची असेल तर उपाय मी सांगतो. फक्त माझं नाव कोणाला सांगू नका. सोपा उपाय, फुकट. उद्या सकाळी आतून दार बंद करा. लोखंड चुलीतल्या सरपणात घालून लाल करा. काय खर्च नाही, एकटाच पाहिजे तुम्ही. लाल झालं की दोन्ही गालावून फिरवा. एक केस नाही उगवत मरेपर्यंत. सोपा वेदांत चाललाय आपला. जळलेल्या जागी केस न उगवणे ही केसाची आत्यंतिक निवृत्ती आहे. आणि रोज दाढी करावी लागणे ही लयरूप निवृत्ती आहे. तसं पिढा वारेल म्हणजे आत्यंतिक निवृत्ती. पळेल का नाही म्हटलं? समजा एखाद्याची पळाली. समजावर चाललं हे. एखाद्याची पळाली तर पश्चातापानं पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे. वारली संबंधच नाही. म्हणून पिढा वारेल, पळेल नाही. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. ठीक आहे महाराज, होईल ना फायदा. अरे पण एक लक्षात ठेव ना, जेवढं औषध महत्वाचं आहे ना तेवढं पथ्य महत्वाचं आहे. मग सांगा ना महाराज. पथ्य नाम विठोबाचे, 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 पथ्य करायची आपण. पण अभंगाला धरून चालू आहे मजा, लक्षात ठेवा. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. पण मात्र औषधापेक्षा पथ्य महत्वाचं आहे. काय पथ्य? पथ्य नाम विठोबाचे.
अनेक वाचेन सेवी. महाराज ठीक आहे, ब्रह्मरस काढाय घेऊ आणि हे पथ्यही सांभाळू. पण आमचा एक प्रश्न आहे का, हे पथ्य आम्हाला सांगता का तुम्ही सांभाळता? महाराज म्हणतात माझं सुद्धा आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, 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 एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आणि का बकम नाही आता, आणि का बकम नाही आता, मोडोनी या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनी या वाटा सूक्ष्म दुस्तर. आणि काबे कामा नाही आता, आणि काबे कामा नाही आता, मोडणी या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडणी या वाटा सूक्ष्म दुस्तर. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि का पैकाम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि गावे काम, आणि गावे काम नाही आता. आम्हाला सांगता का पथ्य नाम विठोबाचे का तुमचं? अरे बाबा मी नुसता सांगत नाही, कारण काही काहीच असते ना, चातुर्मासात वांगी खाऊ नये. रोज रोज प्रवचनात संपत आलं की पौराणिकाचं तेच वाक्य आहे, चातुर्मासात वांगी खाऊ नये, चातुर्मासात वांगी खाऊ नये. पंढरपूरची गोष्ट, श्रावण महिन्यात रोज ती मावशी ऐकायला जायची. तिनं 25 लोकांचं जेवण ठेवलं आणि बाबाला, पुराणिक बाबालाही जेवायला सांगितलं आणि वांग्याचीच भाजी केली. ती वांगी इकडची नाही, सातारा जिल्हा, कराड तालुका, कृष्णा नदीच्या काठची, ते छोटीशी असतात, टोमॅटोच्या आकाराची, गोल, त्याच्या देठाला काटेन, ते कापून त्याच्यात मसाला भरून भरपूर तेल वतून तोंडाला पाणी सुटू देऊ नका. घमघमाट सुटला वांग्याच्या भाजीचा. सर्वांच्या पात्रावर वांगी वाढली, फक्त पुराणिक बुवाला दुसरीच भाजी, कारले. वाढून झालं बरं का, करा सुरू. पुराणिक बुवा म्हणला वाढून झालं, आणि ते वांग्याची भाजी. तुम्हाला कशी वाढायची महाराज? का तुम्ही रोजच सांगता ना, मी इथं बसते ऐकायला. चातुर्मासात वांगी खाऊ नये, चातुर्मासात, आता श्रावण महिना आहे. हो वांगी खाऊ नये बरोबर आहे, पण त्यातला रसा खायला काय हरकत आहे? असं आहे का? ठीक आहे महाराज. ती घाई घाई गेली, तर वेळ झाली होती. विघ्ने बाबा तिनं पातेलच आणलं उचलून, वेळ झाल्यामुळे पातेलं असं वाकडं केलं. वांगे एवढे बिलिंदर बुवाच्या ताटात उडी टाकायला तयार झाले. तिनं पळी लावली, नुसता रस्सा पडू दिला. वांगे लाल डोळे पुराणिकाचे. एवढंच ऐकलं का पुराणात तुम्ही? काय ते नाही ऐकलं? काय आड आला म्हणून फोड येला डोळ्या, पळीनं आंधळ्या शुक्र केला. ते खुशीनं पडतं तर पडू द्या ना. हे नवे पुराणिक करणे सांगणे आणिक, करणे सांगणे आणिक, करणे सांगणे आणिक. करणे पुराण करणे सांगणे आणिक, करणे सांगणे आणिक, करणे सांगणे आणिक. प्रमाण बरोबर आहे. नोहे पुराणिक करणे सांगणे आणिक.
तसं तर नाही तुमचं बाबा आम्हाला सांगता ब्रह्मरस घेई काढा अंतेने पिढा वारेल पथ्य ना मिठोबाचे. महाराज म्हणतात मी नुसतं सांगत नाही माझंही पथ्य आहे. एक गाव्या विठोबाचे नाम, एक गाव्या मी विठोबाचे नाम, एक गावा मी विठोबाचे नाम, एक गावा मी विठोबाचे नाम. कीर्तन संपलं नाही अजून 15 मिनिट थांबा. 15 मिनिट 1 मिनिट पुढे जात नाही. एक गाव्या मी विठोबाचे नाम, एक गाव्या मी विठोबाचे नाम, एक गाव्या मी विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, मोडली वाटा सूक्ष्म मोडली वाटा सूक्ष्म दुस्त. आणि काव्य काम नाही हे आता, आणि काव्य काम नाही आता, मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राज्य भारता ऐसा केला केला राज्यभार, केला राज्यभार, केला राज्यभार चाले ऐसा केला विठाला 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 मारा आनंद आहे. ब्रह्मरस ब्रह्मरस म्हणजे काय? ब्रह्मरस म्हणजे आनंदाचा रस. आणि तो आनंदाचा रस सेवन करण्यासाठी सुद्धा ताई नशीब लागतंय. हा तुमचा आता जन्म गेला जाणार आहे त्या रसात, आनंदाच्या रसात. नशीबवान भाग्यवान तोच या रसाचा लाभ घेऊ शकतो. कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे तिचा
कोणा देवाचा भाग पावे तेरा आनंदाचा घोष करा हरिनामाचा घोष करा हरिनामाचा करा हरिनामाचा कोण्या हा दैवाचा भाग पावे येथेचा कोण हा दैवाचा भाग पावे येथीचा कोण्या हा दैवाचा भाग पावे येथीचा कोण्या हा दैवाचा भाग पावे हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा आणि कोणहा दैवाचा भाग पावे येथील ब्रह्मरस म्हणजे गुणगरड बाबा आनंदाचा रस. लावणी मृदंग श्रुती हा लावणी शब्द विना आणि मृदंगाला आहे. टाळ लावायचे नाही म्हणून मृदंगाचार्य महाराज पहिल्यांदा लावा लाव्या शिका. लावा लाव्या तरबेज झाल्यावर मग थापा मारणं शिका. थापात तरबेज झाल्यावर मग चाटा मारायच्या. हे 3 महत्वाचे अंग मृदंगाचे आहेत. चाटा, थापा, लावा लाव्या. लावा लाव्या ही कला एवढी सोपी नाही. आता हे लेकरं गुणाचे आहे. राम बाबा चांगली काळजी घेतात. फार मोठे मोठे मृदंगाचार्य होणार आहे. नाही तर आम्ही प्रयत्न केला बरं का गोदावरीत आहे. 78 साली मी मृदंग शिकत होतो. 1.5 वर्ष शिकलो पण ता नाही वाजवता आला. ता ते 3 बोटन मग ते तर्जनी ते दोराई बांधून पाहायला पण नाही जमलं. 1.5 वर्षांनी वैद्य बाबा होते आम्हाला. बरं का विघ्ने बाबा घडलेली घटना. ता टाकून दाखव. ते थाप थाप टाक. तो ता वाजला पाहिजे. बंग वाजलं बंग. काय थाप टाकतो मशीन पाय टाकल्यासारखा. आता हसले तसेच हसले तेव्हाही पोरं. तिथून वही घेऊन उठलो पुन्हा नाही गेलो. म्हणून हे एवढं सोपं नाही भाऊ. लावणी मृदंग आणि विना या 2 ठिकाणी शब्द लावणी आला. लावणी मृदंग श्रुती. टाळ लावायचे नाही ते गळ्यात घालून वाजवायचे. टाळ घोष इथपर्यंत आलो आपण. मग मजा येते. ते त्याचे बोल ठरलेले त्या आनंदाला तेच बोल पाहिजे. मग मृदंगन विना लावला आणि टाळ गळ्यात घेतले की रामकृष्ण हरी. रीवर आलं पाहिजे. धागिनं धागिनं तगगिनं धागिनं. मग तुम्हाला काय व्हायचं धागिनं ता लावून ठोकत बसा बाकीचं. सुरुवात त्याच्यापासून होणारा जो आनंद आहे त्याचं नाव आहे ब्रह्मरस. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. गुळघुळा वाजते टाळ झणझण नादर साळ. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि याच्याद्वारा होणारा आनंद म्हणजे ब्रह्मरस. शेऊ ब्रह्मरस आवडीने. इथे आवडीने शब्द आहे. रस आवडीने सेवन करायचं आहे. आवड अरे आवड आवड कळते का. मोहाचाही रस आहे पण वाकडं तिकडं तोंड करून सेवन करता येते. आणि मग खारे शेंगदाणे मागतोय पुन्हा. है ना. इथे उलट आहे. रसना येरा रसा विटे. बाकीच्या रसाचा कंटाळा येतो. अरे किती चांगलं गाणं श्रीमाचं निघू द्या. झिंगझिंग झिंगाट झिंगझिंग झिंगाट झिंगझिंग झिंगाट. अशिक्षिताची सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंद्या फरक झाला का डोक्यात. उठला सुटला झिंगझिंग झिंगाट. दुसरं म्हणणार रसना येरा रसा विटे. कंटाळा येतो. पण 750 वर्ष झाले बाबा रोज आमचा वारकरी गळ्यात विनान मृदंग घेऊन रामकृष्ण हरी म्हणतो. रूप पाहता लोचनी 750 वर्षापासून म्हणतो. आनंद वाढत चालला पण कमी नाही. हे पक्ष लक्षात. हे पुन्हा पुन्हा तुका म्हणे गोड लागे. तुका म्हणे गोड लागे. तुका म्हणे गोड लागे. तुका म्हणे गोड लागे. तो मागे रसना. जो जो मागे रसना.
तुका म्हणे गोड लागे होत मागे रसना होत मागे रसना होत मागे रसना तुका म्हणे गोड लागे दूध मागे रसना दूध मागे रसना दूध मागे रसना तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना येरा रसाविटे अमृत जयास फिके पुढे हा रस एवढ्या लक्षात घ्या. काय चोखट आहे फुकट नाही, फुकट आहे चोखट नाही, चोखटही आहे फुकटही आहे पण अवीट नाही. पळत झाली माणसं, अरे टोमॅटोची ट्रक उलटली, टोमॅटो फुकट. रोडच्या काठाला ट्रक पलटी झाली टोमॅटोची. लोक तसे गेले का? खताच्या रिकाम्या गोण्या घेऊन गेले. गोणीचं तोंड लावायचे आणि टोमॅटो भरायचे तर बोट टोमॅटोत फसायचे, चालले वापस. का रे 3 दिवस झालेले का वास सुटला, काय करतं टोमॅटो? फुकट आहे, ट्रकची ट्रक फुकट पण चोखट नाही. मार्केटमध्ये चोखट आहे, सफरचंद सारखे टोमॅटो. काय भाव? 55 रुपये किलो. आलं वापस. बायको म्हणली आणले नाही टोमॅटो. मरत होती का? नाही खाल्ले तर 55 रुपये किलो. म्हणजे चोखट आहे तर फुकट नाही. ट्रक उलटली फुकट आहे चोखट नाही. याला टोमॅटोची आवड आहे. थोडक्यात सांगतो, या ऑफिसला गेलं, याच्या मित्रानं 10 किलोची पेटी सप्रेमबेट पाठवली याच्या घरी. याला सवय होती आल्या आल्या विचारायचं भाजी काय केली, भाजी काय केली. बायको म्हणली आज टोमॅटोची. काय एवढे महाग कशाला आणले? महाग नाही फुकट. चांगले नसल चोखट. का मित्रानं पेटी पाठवली 10 किलोची. अशा बाज मला दिवाळी आता मलाच वाढ एकट्याला. अर्ध पातेलं भाजी एकट्यानं खाल्ली ताई. दुसऱ्या दिवशी भाजी टोमॅटोचीच बांधून दिली डब्यात. संध्याकाळी पुन्हा टोमॅटो. वा म्हणला. चौथ्या दिवशी टोमॅटो, 5व्या दिवशी टोमॅटो. आता 10 किलो दोघात संपवायचे पाहता का माझ्याकडे? 7व्या दिवशी टोमॅटो आणि मग लाल डोळे केले. हा टोमॅटो 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 8 दिवस झाले काय पागल झालो टोमॅटो टोमॅटो. दुसरं करणं काही का? मार्केटमध्ये चोखट आहे फुकट नाही. ट्रक उलटली ती फुकट आहे चोखट नाही. मित्रानं पाठवलेले फुकटही आहे आणि चोखटही आहे पण 8 दिवसात वैतागलं अवीट नाही. याच्या उलट नाम फुकट चोखट नाम फुकट चोखट नाम फुकट चोखट नाम फुकट चोखट नाम घेता नये विट नाम घेता न लगे विट नाम घेता नये विट नाम घेता नये विट नाम घेता नये विट नाम घेता नये विट नाम फुकट चोखट नाम घेता न लगे विट नाम घेता न लगे विट नाम घेता न लगे विट नाम फुकट चोखट नाम घेता नये विट नाम घेता नये विट नाम घेता नये बस जमला आता. म्हणून शब्द आवडीने हे कुठून वाढलं लक्षात आहे ना तुमच्या? शेऊ ब्रह्मरस आवडीने का फुकट चोखट घेता नये विट जीवे गोड 3 अक्षराचा रस अमृत जयास म्हणून शेऊ ब्रह्मरस आवडीने. झालं आता आता झालं बरं का ताई. वेळ संपली आपली पण अगदी थोडक्यात एक मिळवणी करून देतो तुम्हाला बस. अरे एवढं पापच जगात नाही तेवढी ताकद नामात आहे. बाकीच जाऊ द्या. मारा मारा यही मंत्र उनके अंतर्भेदा वाला था सो हुआ वाल्मिकी भेट भई नारदा. सरळ नाही वाल्या कोळ्यानं उलट नाम घेतलं तो वाल्याचा वाल्मिकी झाला. होती जीवन मुक्त
पातकी पतित. आता एक समन्वय अर्ध्या मिनिटात, मग ताईची चाल होईल, ज्ञानेश्वर माऊली झाल्यावर मग जय विठ्ठल होईल आणि उद्या काय काय करायचं ते सांगितलं जाईल. नंतर जागा सोडायची. आजच्या दिवस 5 मिनिट पुढे जाण्याची दाट शक्यता आहे, नाही तर जमत नाही ते. पण आजच्या दिवस आरती पाठ आहे तुम्हाला. योगी 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिसते वेशोबा. शेवटी काय? आषाढी कार्तिक भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, दर्शन हेळ्या मात्रे तया होय मुक्ती. होती जीवन मुक्त हेळ्या मात्रे. होते जीवन मुक्त हेळा मात्रे. होते जीवन मुक्त हेळा मात्रे. तुका म्हणे महापातके पते. तुका म्हणे महापातके पते. तुका म्हणे महापातके पतिता. म्हणे महापातके पते. होते जीवन मुक्त हेळा मात्रे. होते जीवन मुक्त हेळा मात्रे. होते जीवन मुक्त हेळा मात्रे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय विराल जय जय विराल. जय जय विठ्ठल. जय विराल जय जय विराल. बोलले कुरे देवा कुरे होतरे कराच्या महाराज तुम्ही चित्ता. ज्ञानेश्वराला का पायापैकी करा. करा क्षमा पराज महाराज तुम्ही चित्ता. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानी तुकाराम. दत्तात्रय भगवान की जय.